नावाप्रमाणेच अटलजींची भूमिकाही अटल होती. एका मतानं सरकार गमवावं लागलं तरी त्यांनी देशाचाच विचार केला व देशहितालाच प्राधान्य दिलं. त्यांनी देशासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून देशाला अणुसंपन्न करण्याचं कामही त्यांनी केलं. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा आणि गीत नया गाता हूँ या अटलजींच्या ओळी प्रेरणादायी आहेत, असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अटलजी यांनी गावागावांना रस्त्यांनी जोडण्याचं काम केलं. रस्त्यांमुळे व्यापार वाढतो व तो गावाला आर्थिक दुर्बलतेतून बाहेर काढतो, हे अटलजी यांचे मत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना त्यांनी याच भूमिकेतून सुरू केली. अटलजी यांनी नवभारताच्या उभारणीची सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधले. राम मंदिराच्या निर्माणासाठी कलम 370 रद्द करण्यासाठी ते कटिबद्ध होते. आज त्याच राम मंदिराची निर्मिती होत आहे. अटलजींचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलंय. श्रद्धेय अटलजी यांच्या अनेक कवितांमुळे निराशा झुगारून आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. अटलजी यांचे विचार अजरामर आहेत, असं फडणवीस म्हणाले. काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. शास्त्रीय संगीत सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांनी केलं. तसंच आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीदरम्यान त्यांनी अनेक गायक गायिकांनाही घडवलं. पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रेजी यांच्या आवाजातून सर्वांना नादब्रह्माची अनुभूती होते. त्यांच्या एनलाइटनिंग द लिसनर्स या पुस्तकाचं प्रकाशन स्वर्गीय स्वयं अटलजी यांनीच केले होते. केवळ गायनातूनच नव्हे तर लेखनातूनही त्यांनी संगीत सर्वांपर्यंत पोहोचवलं. त्यांना पुरस्कार दिल्यानं पुरस्कारासह माझीही उंची वाढली आहे, असं फडणवीस म्हणाले. भारताचे इथेनॉल मॅन डॉक्टर प्रमोद चौधरी यांना अटलजी यांच्या नावानं असणारा पुरस्कार मिळणं हा केवळ योगायोगच नसून ही घटना प्रासंगिकही आहे. भारतात इथेनॉलचं महत्त्व सर्वप्रथम अटलजी यांना समजलं व त्यांनी इथेनॉलचा उपयोग जाणून घेण्यासाठी एक समिती गठीत केली होती. त्या समितीला परदेशात इथेनॉलचा उपयोग कसा केला जातो याचा अभ्यास करण्याची सूचना देऊन श्रद्धेय अटलजी यांनी देशाची पहिली इथेनॉल पॉलिसी व पहिली बायोफ्युएल पॉलिसी तयार केली. या पॉलिसीला जमिनीवर राबवण्याचं काम डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी केल्याचं फडणवीस म्हणाले.